ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। अभ्यास 44वा. त्यामध्ये आपण पाहणार आहोत शर्मन हा शब्द आणि त्या शर्मन नकारांत शब्दांसारखे अनेक शब्द, भ्रम इत्यादी चतुर्थ गणातील काही धातू आपण पाहणार आहोत. नंतर क आणि खल नावाचा प्रत्यय आणि सप्तमी विभक्तीची उजळणी, या 4-5 गोष्टी या पाठामध्ये होणार आहेत. सगळ्यात पहिला आपण सुरुवात करूया शर्मन नावाच्या शब्दाने. शर्मन, आता जेवढे काही व्यंजनांत शब्द आहेत ते शब्द आपण भगवत सारखे जवळजवळ चालवलेले आहेत. मग आता हा शर्मन जो शब्द आहे हा कसा शब्द आहे? नकारांत आहे. नकारांत पुल्लिंग सुद्धा आहे आणि स्त्रीलिंग सुद्धा आहे. मग आता आपण जो पाहत आहोत हा नकारांत नपुंसक लिंगामध्ये पाहणार आहोत. दोन्ही पण आहे तो. अरे हा बघा, शर्मन त्याचा अर्थ होतो सुख. आता आपल्या भारतामध्ये काही शर्मा वर्मा बघा त्यांचे नावांप्रमाणे सुख. शर्मन शब्दाचा अर्थ मग कसा चालतो? जसा आपण मधु शब्द पाहिला होता तसाच. मधु मधुनी मधुनी, अगदी पाठ करायची गरज नाही, फक्त समजून घ्यायचा आहे तो कशाप्रमाणे चालतोय. बघा, मधु शर्म, मधुनी शर्मणी, मधुनी शर्माणी, शर्म शर्मणी शर्माणी, भगवता शर्मणा किंवा मधुना, पुढचं सारखं शर्मभ्याम शर्मभिही, भगवते किंवा मधुने तसं शर्म शर्मणे, शर्मभ्याम शर्मभ्यः, शर्मणः जसं भगवतः, जसं मधुनः तसं शर्मणः शर्मभ्याम शर्मभ्यः. पंचमी षष्टी सारखीच, फक्त इथे थोडासा बदल. शर्मणः शर्मणोः शर्मणाम, शर्मणी शर्मणोः शर्मसु, हे शर्मन हे शर्म हे शर्मणी हे शर्माणी, शर्म. तसाच पुढचा शब्द त्यांनी दिलेला आपल्याला वर्मन. मग कसा चालणार? वर्म वर्मणी वर्माणी, वर्म वर्मणी वर्माणी, वर्मणा वर्मभ्याम वर्मभिः, वर्मणे वर्मभ्याम वर्मभ्यः, वर्मणः वर्मभ्याम वर्मभ्यः, वर्मणः वर्मणोः वर्मणाम, वर्मणी वर्मणोः वर्मसु, हे वर्मन किंवा हे वर्म, हे वर्मणी हे वर्माणी. ठीक आहे. वर्मन, वर्मन शब्दाचा अर्थ होतो कवच, कवच किंवा कवच. ब्रह्मन, ब्रह्मन हा सुद्धा कसा आहे? नकारांत नपुंसक लिंग शब्द आहे. तर पुल्लिंगामध्ये याचा अर्थ ब्रह्मा. चला आधी नपुंसक लिंगामध्ये बघूया. ब्रह्म ब्रह्मणी ब्रह्माणी, ब्रह्म ब्रह्मणी ब्रह्माणी, ब्रह्मणा.
ब्रह्मभ्याम. आता सगळे काय चालवत नाही, पण ब्रह्मार्पणम ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. ओके. ब्रह्म, त्याचे दोन अर्थ दिलेले आहेत. एक अर्थ ब्रह्माचा आहे ब्रह्मा, आणि एक अर्थ ब्रह्माचा आहे वेद. ठीक आहे. कुठे आलेले आहेत गीतेमध्ये, आता होतं बरं का, आहे माझ्या लक्षात. म्हणजे ब्रह्म शब्दाचा अर्थ एका ठिकाणी वेद असा पण घेतलेला आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये बघा, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात भवती पर्जन्यः यज्ञो ब्रह्म कर्म समुद्भवः. म्हणजे अन्नापासून सगळी सृष्टी निर्माण होते. अन्न कुठून निर्माण होतं? अन्नात भवन्ति भूतानी, पर्जन्यात अन्न संभव, पावसापासून अन्न निर्माण होतं. पाऊस कुठून येतो? यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञ केल्यानंतर पाऊस येतो. आणि यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव, यज्ञ ब्रह्म समुद्भव. आणि यज्ञ कुठून येतो? ब्रह्म. मग ब्रह्म शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी वेद असा केलेला आहे. वेदातून यज्ञ, यज्ञातून पाऊस, पावसातून अन्न, अन्नातून पृथ्वी, माणसं. ओके. मग ब्रह्म शब्दाचा एक अर्थ ब्रह्मा आहे. ब्रह्म शब्दाचा दुसरा अर्थ वेद असा आहे. वेश, पुढचा शब्द आहे वेश्मन. वेश्मन, वेश्म वेश्मणी वेश्माणी, वेश्म वेश्मणी वेश्माणी. म्हणजे वेश्मन शब्दाचा अर्थ आहे घर. वेश्म. सदनम. सदनम कसं काय घेतलं त्याने तिथे? ओके. स अच्छा, तिथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली बरं का. नाव आहे सदमन. बघा, सदमन म्हणजे घरच. ठीक आहे, सदमन. कारण की त्यांनी इकडे देताना, कोणाकडे नवीन पुस्तक असेल तर चेक करा, सदनम लिहिलंय, सदनम. हो आणि सर, ते उद उलट झालं. आणि उदाहरण वाक्यामध्ये बघा त्यांनी दिलंय सदमन, सदमनी. म्हणजे तो शब्द काय असला पाहिजे? सदमन. जसं ब्रह्मन, ब्रह्मणी. तसं त्यांनी हम्म. उदाहरण वाक्यामध्ये सद्मनी दिलंय. म्हणजे शब्द कसा असला पाहिजे? सद्मन. है ना. नकारांत शब्दांची सिक्वेन्स चालू आहे, क्रम चालू आहे, त्याच्यामध्ये तो ते नपुंसक, नॉर्मल नपुंसकलिंग देणार नाहीत. पर्वन म्हणजे पर्व, म्हणजे एक महत्वाचा टप्पा किंवा महत्वाचा काळ, पर्व. किंवा दुसरा अर्थ सांगतात उत्सव. है ना. पर्व म्हणजे खरं तर उत्सवच. आणि एक अर्थ सांगतात गाठ, नॉट, गाठ. एक सांगतात गाठ. पर्वन, पर्व, पर्वणी, पर्वाणी. चलो. भस्मन शब्द आहे भस्मन. भस्म म्हणजे राख. ठीक आहे, राख. भस्म, 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 भस्मणी, भस्माणी, राख. अशा प्रकारे त्याचा अर्थ दिलेला आहे. भस्म. नंतर जन्मन. बघा, जन्म शब्द आपल्याला वाटतं नॉर्मल शब्द आहे. नाही, जन्म गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि, जन्मानि तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप. जन्मानी त्या ठिकाणी आलेला आहे. 16व्या अध्यायामध्ये पण जन्मजन्मनी, म्हणजे जन्मजन्मामध्ये तो जाऊन मरतो, जातो एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये. जो मूढ बुद्धी आहे, पापबुद्धी आहे. जन्मन, जन्मजन्मनी, जन्मानी म्हणजे जन्म. नंतर लक्ष्मण. लक्ष्मण, लक्ष्मणी, लक्ष्माणी. लक्ष्मण शब्दाचा अर्थ होतो चिन्ह, एखादी गोष्ट ओळखण्यासाठीची खूण. लक्ष्म म्हणजे खूण. लक्ष्मवरूनच लक्ष्मण, लक्षण झालेला असावा, म्हणजे खूण. लक्षण म्हणजे पण काय होतं? खूण, चिन्ह. लक्ष्मण शब्द.
वर्तमन गेलेला आहे भगवद्गीतेमध्ये. मम वर्तमनी वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वश, तिसऱ्या अध्यायामध्ये. माझ्या चाललेल्या मार्गावरती सगळे मनुष्य चालतात. मम वर्तमनी वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वश. वर्तमन मग कसं चालणार? वर्तमनी वर्तमानी, वर्तमनी वर्तमानी. रस्ता त्याचा अर्थ होतो रस्ता, मार्ग. चर्मन, चर्मन शब्द नकारांत नपुंसकलिंग. चर्म चर्मणी चर्माणी, चर्म चर्मणी चर्माणी, चर्मणा चर्मणे, चर्मणः चर्मणः, चर्मणी. हे चर्म किंवा हे चर्मन. चर्मन शब्दाचा अर्थ होतो चामड, चर्म. ज्ञानोबरांनी वगैरे वापरलेले शब्द आहेत हे. ठीक आहे. चर्म, वरी चर्म घातले रे. चर्म म्हणजे चामड. अशा प्रकारे या ठिकाणी हम्म, शब्द संपलेले आहेत. मग हे सगळे कसे शब्द अजून आहेत? दोन आहेत नपुंसकलिंग. ना. हा. हो हो हा, हो सर. नकारांत शब्द संपलेले आहेत. ओके. आता काही आपण धातू बघूया आणि धातूंची काही वाक्य बघूया आणि नंतर प्रत्यय. चला, सगळ्यात पहिला आता बुध आणि आतपत्रम जरा बाजूला ठेवूया किंवा बघून घेऊया, कारण की त्याचा संबंध, बुध या शब्दाचा संबंध क प्रत्ययाशी आहे, म्हणून म्हटलं नंतर बघूया. चला, बुध हा म्हणजे काय? विद्वान, विद्वान. भगवंताने वापरलेला शब्द आहे. न तेषु रमंती बुधा हा 6व्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये श्लोक आहे. ये हि संस्पर्शजाः भोगाः दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधाः. बुधः, बुधाः विद्वान लोक रमत नाहीत. कशामध्ये? भोगांमध्ये. का? तर ते आद्यंतवंत आहेत, त्याला सुरुवात आहे, त्याला शेवट आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते रमत नाहीत. आणि ते कसे आहेत? यही संस्पर्शजा हा भोगा, स्पर्श झाल्यानंतर आनंद देणारे आहेत. यही संस्पर्शजा हा भोगा हा दुःख येऊ नये, ते दुःख आहेत खरं, दुःख देणारे आहेत खरं तर. भगवंताची गाडी सगळ्या जगाच्या विरुद्ध चालली. म्हणूनच इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, रॉंग इज रॉंग इवन एव्हरीवन इज फॉलोइंग, राईट इज राईट इवन नो वन इज फॉलोइंग. आहा हा, है ना? भगवान म्हणतायत, अरे बाबा, जे ज्याला सुरुवात आहे शेवट आहे त्यात सुख नाही, ज्याचा स्पर्श होतो त्यात सुख नाहीये. स्पर्शाच्या मागे दुनिया किंवा आपण सगळे पडलेलो आहोत. आतपत्रम, आतपत्रम छत्री. आतप, आतप म्हणजे ऊन, पत्रम त्याच्यापासून वाचवणारी छत्री, आतपत्रम. चलो, ठीक आहे. आता आपण वळूया धातूंकडे. भ्रम, त्याचं होतं भ्राम्यती. आ होतो या ठिकाणी भ्राम्यती म्हणजे फिरणे, फिरणे. अहम मृत्यू संसारे भ्राम्यामी. मी मृत्यूरूपी संसारामध्ये काय फिरत राहतो, भ्राम्यामी. शम, शाम्यती म्हणजे शांत कर, शांत होणे, होणे. पिता पुत्रम दृष्ट्वा शाम्यती. पिता पुत्राला पाहून काय होतो? शांत होतो. शाम्यती, शांत होणे. दम, दम त्याचं होतं दाम्यती म्हणजे काय? दमन करणं, आपल्या इंद्रियांना काय आवरण किंवा संयम करणं.
किंवा नियंत्रण करणं असं पण आहे ना. नियंत्रण करणं, दमन करणं, त्यांना अडवणं, थांबवणं. साधकः इंद्रियाणि दाम्यति, मनः शाम्यति, इंद्रियाणि दाम्यति. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्त करणाऱ्यासाठी जे क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये शम, दम, उपरम, बरंच काय, शम दम उपरम, श्रद्धा, तितिक्षा, समाधान, विवेक, वैराग्य आणि मुमुक्षुत्वम, मला मुक्त व्हायचे अशी इच्छा पाहिजे. एक जरी नसेल तरी ते म्हणतात सगळं परफेक्ट करूनच या. क्लम, क्लम, क्लाम्यति, क्लाम्यति म्हणजे थकणे. कार्यं कृत्वा सेवकः, सेवकः आधी पण घेऊ शकतो. क्लाम्यति, क्लाम्यति. कार्यं कृत्वा सेवकः क्लाम्यति. सेवक काम करून थकतो, हे चांगल्या सेवकांचं लक्षण आहे. काही सेवक काम न करताच थकतात असतात. हम्म. ऋष, ऋष, हृष्यति, भगवंताने 12व्या अध्यायामध्ये वापरलेला आपल्याला येणार आहे. ऋष, हृष्यति. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति. तो मला भक्त आवडतो जो हृष्यति, प्रसन्न होत नाही. थोडं काय झालं की उड्याच मारायला लागतो, तो नाही आवडत. प्रसन्न होणे. भिक्षुकः देवं दृष्ट्वा, देवं नत्वा, देवाला नमस्कार करून हृष्यति. भिक्षुक म्हणजे भीक, भीक मागणारा किंवा याचक काय देवाला नमस्कार करून काय आनंदित होतो, प्रसन्न होतो. लुभ, लुभ्यति म्हणजे काय, लोभ करणे. निर्धनः, निर्धनः लुभ्यति. कशासाठी, कशासाठी? धनासाठी. हा, धनासाठी. मग धनासाठी म्हटल्यावर कुठली विभक्ती? चतुर्थी. धनाय लुभ्यति. ठीक आहे, सोपं. आता पुढे वळूया आपण प्रत्ययांकडे. ठीक आहे. आता आपल्याला येतोय क प्रत्यय. क नावाचा प्रत्यय, त्या प्रत्ययामध्ये शिल्लक राहत अ. अ. त्याचा अर्थ होतो कर्ता किंवा करणारा. हे? हम्म. त्याचा अर्थ होतो काय, एकतर करणारा किंवा कर्ता, या अर्थामध्ये. कर्ता, करणारा किंवा कर्ता या अर्थामध्ये काय त्याचा अर्थ होतो. मग आता बघा, हा क प्रत्यय लागतो कुठे सगळ्यात पहिला ते आपण समजून घेऊया. पहिला नियम सांगतात ते की ज्यांची उपधा, उपधा म्हणजे
उपांत्य स्वर असं लक्षात ठेवायचं. ज्यांची उपधा कंसामध्ये उपांत्य स्वर, अंत्य शेवटचा, उपांत्य उप म्हणजे जवळ, शेवटच्याच्या जवळचा स्वर, ज्यांची उपधा इ, उ, रू अशी आहे. तसेच तसेच ज्ञा, पा, ज्ञा, प्री आणि कृ. दीर्घ आहे बरं का इथे, दीर्घ, त्याला आपण नेहमी अंडरलाईन करत राहतो. कृ हे जर धातू असतील तर त्या धातूंना क प्रत्यय होतो. त्यांना क प्रत्यय होतो. कोणते कोणते कोणते? ज्यांची उपधा उपांत्य स्वर इ, उ, रू आहे. तसंच हे जे धातू आहेत तीन दिलेले, ज्ञा जाणणे, प्री प्रीती करणे आणि कृ विस्कटणे विखरणे, त्यांना काय होतो? क प्रत्यय होतो. त्याच्याविषयीचे अजून एक दोन तीन नियम आहेत, ते आपण पाहूया. सगळ्यात पहिला ते नियम सांगतात की धातूला गुण होत नाही. आता हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. काय बऱ्याच ठिकाणी गुण होतो, बऱ्याच ठिकाणी होत नाही. या ठिकाणी धातूला गुण होत नाही. नाही, धातूला गुण होत नाही. बर, पुढे धातूच्या शेवटी जर आ असेल, बघा, धातूच्या शेवटी काय असेल? आ. यो यो धातूच्या शेवटी आ असेल तर आचा लोप होतो. आ असेल तर आचा लोप होतो. तर लोप होऊन जातो. एवढेच दोन तीन नियम आहेत. त्याच्यावरून आता आपल्याला पटापट शब्द बघायचे. धातूंना गुण होत नाही याची उदाहरणं इथेच आपण खाली लिहूया. सगळ्यात पहिला बुध धातू आहे. बुध, बुध हा धातू आहे. जराशी प्रक्रिया लिहूया म्हणजे तुमचं लक्षात येईल. बुध हा धातू, क प्रत्ययातला अ शिल्लक राहतो. मग काय शब्द होईल? बुध. पुल्लिंगामध्ये बुधः, स्त्रीलिंगामध्ये बुधा, नपुंसकलिंगामध्ये बुधम. मग याचा अर्थ काय होतो? कर्ता किंवा करणारा या अर्थामध्ये होतो. बुध म्हणजे जाणणे. मग बुध या शब्दाचा अर्थ काय होईल? बुधः, बुध बोधते जाणणारा. म्हणजे जाणणे. आणि बुध या शब्दाचा अर्थ काय होईल मग? जाणणारा. काही ठिकाणी कर्त्या अर्थामध्ये होता, तो हा कर्ता अर्थ आहे. लिख, लिख नावाचा धातू, त्याला लागणार अ, तो होणार लिख. लिख. आणि पुल्लिंगामध्ये लिख ह, त्याचा अर्थ होणार लिहिणारा. बघा कुठे जात आहे? ई ला ए नाही झालेला आहे, बुध मधल्या ऊ ला ओ नाही झालेला आहे, कुठेही गुण झालेला नाही, म्हणून त्यांनी आपल्याला सांगितले. कृश, कृश म्हणजे काय? एकदम बारीक निर्बल असा, लुकडा सुकडा कृश, त्याचं होतं कृशः. ठीक आहे. आता इथं करणाऱ्या अर्थामध्ये नाही, पण करता या अर्थामध्ये झालेला आहे. तो करणाराच या स्ट्रिक्टली अर्थामध्ये नाही झाला. जाणणारा, येणारा, बोलणारा, खाणारा, पिणारा, झोपणारा अशा अर्थात नाही. कृशः जो अतिशय पातळ आहे, पातळ असणारा, जो अतिशय काय बोलतात त्याला, पातळच, जो अतिशय कृश आहे. मराठीमध्ये पण कृश शब्द आहे. कृशकाय, कृश.
डायरेक्ट अ लागला. आता बघा, दुसरा जो नियम आपल्याला सांगतायत, अं, ज्ञा नावाचा धातू आहे, ज्ञा. त्या ज्ञामधल्या आचा काय होतोय? लोप होतोय. इथं नियम गेलेला आहे, धातूच्या शेवटी आ असेल तर काय करायचं आहे? आचा लोप करायचा आहे. ज्ञामधील आचा लोप झाल्यानंतर काय शब्द भेटेल आपल्याला? ज्ञः. ज्ञ. ज्ञः. ज्ञः. मग हाच शब्द काय होतो? बऱ्याच शब्दांना सुद्धा लागतो बघा. सर्वज्ञ, अल्पज्ञ. ज्ञः म्हणजे काय? जाणणारा. सर्वज्ञ म्हणजे काय? सगळं जाणणारा. अल्पज्ञ सगळं म्हणजे जाणं. काय? थोडस अल्प जाणणारा. आपण कसे आहोत सगळे? अल्पज्ञ आहोत. अल्प आणि भगवान कसे आहेत? सर्वज्ञ आहेत, म्हणून जाणणारा. प्रि या धातूचं काही नियमांमुळे काय झालंय? प्रिय म्हणजे आनंद देणारा. प्रिय. प्रिय आनंद देणारा. कृ दीर्घ आहे, लिहिता येत नाही म्हणून मी ऱ्हस्व लिहितो. किरह म्हणजे विस्कटवणारा किंवा पसरवणारा. पसरवणारा अर्थ हा छान आहे, ठीक आहे. पसरवणारा. किरह पसरवणारा. पसरवणारा. अशा प्रकारे हे धातू आपल्या याच्यातले संपलेत. दुसरा आता चौथा नियम आपण पाहूया. इथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. उपसर्गाच्या आधी, उपसर्गाच्या आधी जर उपसर्ग, आता उपसर्ग तुम्हाला माहिती आहेत, प्र, परा, अपसम, अनु, अवनिस, निर, दुस, दुर्वी, आंग, नि, अदि, अपि, अति, सुताभि, प्रति, परि, उप. उपसर्गाच्या आधी आकारांत धातू असेल तर, आकारांत म्हणजे ज्याच्या शेवटी आ आहे, आकारांत धातू असेल तर काय करायचं आपल्याला? उपसर्गाच्या आधी आकारांत धातूला सगळ्यात पहिला क प्रत्यय होतो. असेल तर क प्रत्यय होऊन काय? आधी क प्रत्यय होईल आणि तो क प्रत्यय होऊन काय होणार आहे पुढे? त्या आचा लोप होईल. आचा लोप होईल. बघा, उपसर्गाच्या आधी आकारांत धातू, समजा आता प्र नावाचा उपसर्ग आहे आणि ज्ञा नावाचा धातू आहे. बघा, कंडिशन मॅच झाली. उपसर्ग आधी आणि पुढे आकारांत असेल तर त्याला काय करायचंय? तुम्ही त्या आला अ करून टाकायचंय. मग शब्द झाला प्रज्ञ. प्रज्ञ जाणणारा, चांगल्या प्रकारे जाणणारा. जाणणारा. ठीक आहे. पुढे बघा, पुढे अजून एक शब्द येत आहेत. आता याच्यासारखे वेगवेगळे शब्द. प्राज्ञ म्हणजे तोच, सर्व काही जाणणारा. विज्ञ म्हणजे विशेष खोल माहिती असणारा. विज्ञ. ज्ञ, ज्ञ तर आपण पाहिलं. अभिज्ञ. अभिज्ञ सगळी माहिती असणारा. अनभिज्ञ माहिती नसणारा. अभिज्ञ माहिती असणारा, चारी बाजूंनी माहिती असणारा. मग हा जर उपसर्ग आधी असेल आणि त्याच्यानंतर आकारांत धातू असेल तर क प्रत्यय होईल, पण त्या आचा मात्र काय होईल? लोप होईल. प्रज्ञा, त्याचं झालं प्रज्ञ. प्राज्ञ. अजून असं पुढचा 2-4 शब्द त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. प्राज्ञ.
प्राज्ञ ह्या शब्दाचा अर्थ पण विद्वान असा, जाणणारा असाच अर्थ आहे. विज्ञ हा सुद्धा विशेषण जानाति, जो चांगल्या प्रकारे जाणतो त्याला म्हटलेलं आहे. बर. अजून पुढे त्यांनी दिलेले धातू, जेवढे घेऊ तेवढे कमी आहेत. आ उपसर्ग वा धातू, त्याचं बनतं आवह, बोलवणारा. प्रवह म्हणजे तेच बोलवणाराच. प्रवह, आवह, प्रवह. शेवटी आता अशा प्रकारे संपले. बोलणारा किंवा चांगल्या प्रकारे, प्रकर्षेण वयती, तो चांगल्या प्रकारे बोलणारा आहे असा. विविध उपसर्ग हे आपण पाहिले. शेवटचा विषय म्हणजे या सूत्रातील नियमातील बघा, उपसर्ग भिन्न कोई शब्द पहले हो तो भी आकारांत धातु के बीच. म्हणजे उपसर्गच असेल असं काय ना, उपसर्ग सोडून, उपसर्ग सोडून जर उपसर्ग सोडून दुसरा शब्द, म्हणजे उपसर्ग हे सोडून दुसरा शब्द असेल, म्हणजे दुसरा शब्द आधी असेल आणि नंतर नंतर काय पाहिजे, नंतर स्वर असे, म्हणजे आकारांत धातू असेल, स्वर नको म्हणायला, आकारांत धातू असेल तर काय होतं, पुन्हा त्या आचा लोप होतो. एकच नियम वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलाय, लोप होतो. उदाहरण पाहताना बघा, सुख. आता सुख हा काय उपसर्ग नाहीये, मग उपसर्ग सोडून आहे का सुख, आहे सुख. आणि दा, मग दाचं काय बनतं, त्या आ मधल्या आचा लोप होतो आणि कुठला प्रत्यय लागतो, क प्रत्यय लागतो. शब्द होईल सुखदह, म्हणजे सुख देणारा. सुखदह. कळलं का, सुख हा उपसर्ग सोडून असणारा शब्द, दा हा आकारांत असलेला धातू, त्या आचा लोप होतो. मग या दा मधल्या आचा लोप झाला आणि शब्द बनला सुखदह, सुख देणारा. दुःखदह, आता हे कसं बनलं हे पण आपल्याला कळून येईल. दुःखदह, दुःख देणारा. नंतर आतपत्रम, त्रा नावाचा धातू आहे, त्या त्रा नावाच्या धातूपासून आतपत्रम. आतपत्रम म्हणजे छत्री. काय म्हणजे त्रा धातू, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, वाचवणारा, रक्षण करणारा. मग त्याच त्रा धातूपासून काय बनलं, आतपत्रम, म्हणजे उन्हापासून माझं रक्षण करणारा, म्हणजे छत्री असा सोपा, छत्री. तसंच गोत्रम, गोत्रम माहिती पाहिजे बरं का, मलाही नाही माहिती. वशिष्ठ आहे असं म्हणतात, पण एक्झॅक्टली माहिती पाहिजे आपलं गोत्र कुठलंय. तुम्ही साऊथमध्ये आल्यानंतर जर तुम्हाला छोटी जरी पूजा करायची असेल 10 रुपयाची, तर ते सगळं विचारतात, तुमचं गोत्र काय, नक्षत्र काय, सगळं. आणि जवळजवळ सगळ्या तमिळ लोकांना माहीत असतं. आपल्या मराठी लोकांचाच थोडासा घोळ आहे. गोत्रम. पुत्र म्हणजे थोडक्यात वाचवणारच. पूर्वजान त्रायते असं काहीतरी विग्रह वगैरे केला जातो. पुत्र म्हणजे आपली जे सगळी पिढी आहे पाठीमागची पुढची, यांना सगळ्यांना काय वाचवणारा, तारणारा पुत्र. पा नावाचा धातू आहे, पा, त्याचं पुढे बनतं द्विपह. द्विपह म्हणजे आता हे इरेग्युलर फॉर्म आहे, म्हणजे सहजासहजी असे सरळ नाही बनलेले ते. पा, त्याचं काय शिल्लक राहतं,
प, त्या पा मधल्या आला काय होईल, अह होईल आणि शब्द बनेल पह. मग द्विपह म्हणजे एखादं तुकडा जो पाण्यामध्ये आहे. द्विपह जसा आपला जम्बूद्वीप आहे. हम्म. महीपह, महीपह म्हणजे सुद्धा काय, पृथ्वी. ओके. गोपह, द्विपह, गोपह, गायींचं पालन करणारा गोपह. ठीक आहे, त्याच्यापासूनच गोपाळ. महीपह म्हणजे राजा, मही म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचं पालन करणारा. आणि पादपह, पा शब्दाचा अर्थ काय, पिणे असा होतो. द्विपह जो एक तुकडा, खंड असा. गोपह गायींचं पालन करणारा. महीपह सृष्टीचं पालन करणारा. पादपह पायाने पाणी पिणारा. ठीक आहे. स्था नावाचा धातू आहे. स्था, त्यांचं कसं होतं, समस्थः, समस्थ म्हणजे सगळे. द्विष्ठः, द्विष्ठ नाही सांगता यायचं. आसनस्थः, आसनस्थः, आसनस्थ म्हणजे आसनावर बसणं. आसनस्थ. वृक्ष